नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. साहेब आता निर्णय घ्या. भुजबळ समर्थकांनी छगन भुजबळांच्या समोर हे साकडं घातलेलं आहे. या बाबतीतले सगळे बॅनर्स हे आपल्याला येवल्यामध्ये नाशिकमध्ये बघायला मिळत आहेत. छगन भुजबळ यांना राज्यसभेची संधी मिळाली नाही, ती नाकारली गेली. त्यामुळे छगन भुजबळ नाराज झालेले आहेत आणि आता चर्चा ही सुरू झाली आहे की छगन भुजबळ आता करणार काय. छगन भुजबळांच्या समोर आता पर्याय कोणते आणि तेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, छगन भुजबळ नाराज आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. का नाराजी आहे तर त्यांना राज्यसभेवर आत्ता संधी मिळाली नाही. राज्यसभेवर संधी मिळाली ती राजेंद्र जैन यांना, आणि राजेंद्र जैन हे कुणाच्या जवळचे आहेत तर प्रफुल्ल पटेल यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू असे आहेत. पण मग छगन भुजबळांना डावलण्यात का आलं तर अर्थात त्यांची ती जी एक अट होती ती अट मान्य झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी रात्री फोन करून समीर भुजबळांना आम्ही मंत्रीपद देऊ शकत नाही असं सांगितलं आणि मग छगन भुजबळांनी राज्यसभेबाबत नकार कळवला. पण छगन भुजबळांना हे वाटत होतं की समीर भुजबळांना मंत्रिपद दिलं जावं. याचं कारण असं आहे, त्यांनी हे मागताना त्याच्यासाठी उदाहरणही दिलं होतं. उदाहरण कुणाचं दिलं तर उदाहरण दिलं सुनील तटकरेंचं. सुनील तटकरे स्वतः खासदार आहेत. सुनील तटकरेंचा मुलगा आता विधान परिषदेवर आमदार झालेला आहे आणि सुनील तटकरेंची जी मुलगी आहे ती सरकारमध्ये मंत्री आहे. म्हणजे एका घरात जर का आमदार आहे, खासदार आहे आणि मंत्री आहे तर मग माझ्या बाबतीमध्ये हा अन्याय का, हे देखील छगन भुजबळांनी बोलून दाखवलं आणि तिथून ते नाराज झाले. खरं तर सुनेत्रा पवारांनी छगन भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी जी फिल्डिंग लावायची ती लावली. मुख्यमंत्र्यांबरोबर देखील ते बोलले, पण मुख्यमंत्र्यांनी ती अट जी आहे समीर भुजबळांची ती मान्य केली नाही. आता या सगळ्याचे पडसाद असे उमटत आहेत की छगन भुजबळ नाराज झाले. अगदी कालच ते पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी फार महत्त्वाचं वक्तव्य केलं. ते म्हणाले की मी कबड्डीपटू आहे, मी बुद्धिबळपटू नाही आहे. आता याच्यातनं छगन भुजबळांना कुणाकडे इशारा करायचा होता, कुणाकडे त्यांचा रोख होता तर तुम्हाला आठवत असेल सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे जेव्हा पक्षामध्ये प्रचंड नाराज होते, पक्षांतर्गत एक नाराजी सगळी उफाळून आलेली होती, यावेळेला हे दोन्ही मंडळी तातडीनं कुणाला भेटले तर ते सिल्वर ओकला गेले आणि शरद पवारांची त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटामधले जे काही एक सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना जे डावलण्यात येत होतं ते सगळं शमलं आणि आता पुन्हा एकदा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं वजन राष्ट्रवादीमध्ये वाढलं. शरद पवारांची ती एक भेट. शरद पवार त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी माध्यमांशी बोलताना काय म्हणाले की ही दोन्ही माणसं कामाची माणसं आहेत, त्यांना असं डावलून नाही चालणार. म्हणजे एक प्रकारे त्यांच्याबद्दलचा एक गौरव उद्गार शरद पवारांनी काढले. आणि याचा सगळ्याचा परिणाम काय होतो तर या सगळ्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्या अत्यंत जवळचे राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी मिळते. म्हणजे पडद्यामागे कोणीतरी बुद्धिबळ खेळत होतं. तो बुद्धिबळाचा मास्टरमाइंड कोण, हेच छगन भुजबळांना आपल्या त्या वक्तव्यामधनं सूचित करायचं होतं किंवा त्यांचा रोख हा त्या दिशेने होता. असो, पण या सगळ्याचे पडसाद काय आहेत तर या सगळ्याचे पडसाद आता उमटायला लागले. ते म्हणजे छगन भुजबळांचे जे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचे जे पदाधिकारी आहेत. आज येवल्यामध्ये जर तुम्ही गेलात तर ठिकठिकाणी बॅनर लागलेत आणि त्या बॅनरवर एकच लिहिलेलं आहे, साहेब आता निर्णय घ्या. साहेब आता निर्णय घ्या. निर्णय घ्या म्हणजे काय तर तुम्ही लोकसभेपासून दिल्लीत जाण्याचा प्रयत्न करताय, खासदारकीसाठी प्रयत्न करताय, पण तुम्हाला ती संधी मिळाली नाही. तुम्हाला राज्यसभेची संधी मिळाली नाही आणि आता पुन्हा एकदा डावललं गेलेलं आहे. बरं, हे छगन भुजबळांनी यापूर्वी सुद्धा अजितदादांकडे ही खंत बोलून दाखवलेली आहे आणि त्यामुळे आता कार्यकर्ते म्हणतायत की साहेब आता निर्णय घ्या. मग निर्णय घ्यायचा तर आता छगन भुजबळांच्या समोर पर्याय काय आहेत हे आपल्याला बघावे लागतील. साधारणतः तज्ज्ञच्या मते
त्यांच्यासमोरचे जे पर्याय आहेत ते असे आहेत की एक तर राष्ट्रवादीमध्ये राहूनच दबावाचं राजकारण करायचं. म्हणजेच काय तर आज छगन भुजबळ आपल्याला माहिती की एक ओबीसीचा एक मुख्य चेहरा म्हणून छगन भुजबळांकडे बघितलं जातं आणि त्यामुळे पक्ष नेतृत्वाकडे या ओबीसीचं जे नेतृत्व आज छगन भुजबळ करतायत त्या माध्यमातून पक्षामध्ये आपल्याला एक महत्त्वाचं स्थान मागायचं, म्हणजेच एक दबावाचं राजकारण पक्षांतर्गतच ठेवायचं. दुसरा जर पर्यायाचा विचार केला तर ओबीसी राजकारण हे आक्रमकपणे पुढे ते नेऊ शकतात. कारण आपल्याला माहिती आहे आता राज्यामध्ये मराठा आरक्षण ओबीसी असा एक मोठा वाद झाला. या वादामध्ये छगन भुजबळांनी आपला जो स्टँड आहे तो अत्यंत टोकदार ठेवला किंवा आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणाने ठामपणाने ती त्यांनी मांडली की ओबीसीवर काहीही झालं तरी मी अन्याय होऊ देणार नाही. आणि त्यामुळे राज्यातील प्रमुख ओबीसी चेहरा म्हणून छगन भुजबळ यांचा चेहरा अधिक ठळकपणे हा काम करू शकतो, हेही तज्ज्ञांचं या बाबतीतलं एक मत आहे. तिसरा जर का एक पर्यायाचा विचार केला तर भाजप बरोबर चांगल्या पद्धतीची जवळीक वाढवणं. मग ही वाढवून काय करायचं तर एक लक्षात घ्या, भविष्यामध्ये राजकारण आज जे आहे ते उद्या असेलच असं नाही. राजकारण प्रभावी आहे. त्यामुळे भविष्यामध्ये राजकीय समीकरणं काय बदलतात त्यानुसार भाजप बरोबर जुळवून घेत, कारण भाजपला सुद्धा आज ओबीसी नेतृत्वाची तशीही गरज आहे. पुन्हा भाजपचा DNA हा ओबीसी आहे असं मुख्यमंत्री सांगतात. त्यामुळे या सगळ्याचा एक चांगला उपयोग करून भाजपमधनं काहीतरी चांगली मोठी जबाबदारी आपल्या पदरात पाडून घेणं हे देखील छगन भुजबळ करू शकतात. चौथ्या पर्यायाचा विचार केला तर स्वतंत्र राजकीय दबाव गट निर्माण करायचा. कारण आपल्याला माहिती आहे की छगन भुजबळ यांचं नाशिक असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल या ठिकाणी एक चांगला प्रभाव आहे. त्यामुळे आणि पुन्हा एक ओबीसी चेहरा आहे, त्यामुळे एक स्वतंत्र भूमिका घेऊन महायुती आणि राष्ट्रवादी यांच्यावर एक दबाव गट निर्माण करायचा, अशा पद्धतीचं देखील काम एक स्वतंत्र राजकीय दबाव गट ते निर्माण करू शकतात. एक शेवटच्या पर्यायाची चर्चा अशी देखील होते की राज्यपाल किंवा एक संघटनात्मक पद. म्हणजे आता एकूण छगन भुजबळ यांचा राजकारणातला प्रदीर्घ अनुभव बघितला, त्यानंतर आत्ता त्यांचं वय बघता एकूण सक्रिय निवडणूक राजकारणाच्या ऐवजी त्यांनी एखादं महत्त्वाचं पद पदरात पाडून घ्यावं. मग ते राज्यपाल सारखं एखादं पद असेल किंवा एखाद्या पक्षामध्ये संघटनात्मक एक मोठी जबाबदारी जे ते स्वतःकडे मागू शकतात आणि त्याला ते अत्यंत चांगला न्याय सुद्धा देऊ शकतात, कारण तेवढा प्रदीर्घ अनुभव हा छगन भुजबळांच्या पाठीशी आहे. हे असे साधारणतः एक 5 पर्याय हे छगन भुजबळांकडे असू शकतात अशी एक चर्चा तज्ज्ञही करतायत. पण जर आपण या सगळ्याचा वास्तववादी जर का विचार करायचा ठरवलं तर भुजबळांकडे सगळ्यात महत्त्वाचं जे आपण बघतोय महत्त्वाचं कार्ड त्यांच्याकडे कोणतं आहे तर ते ओबीसी नेतृत्वाचं एक मजबूत कार्ड हे त्यांच्याकडे आहे आणि तेच त्यांच्या पुढच्या वाटचालीतलं एक सगळ्यात मोठं राजकीय ज्याला म्हणतो शस्त्र ठरू शकतं. अशा पद्धतीने आत्ताचं खरं बघायला गेलं तर एक वास्तव चित्र आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये छगन भुजबळ हे नेमके कोणत्या वाटेनं जात आहेत, कोणत्या दिशेने जात आहेत, ते काय निर्णय घेत आहेत हे बघणं फार महत्त्वाचं आहे. पण छगन भुजबळांचा एकूण स्वभाव बघता फार काळ ते त्यांची नाराजी लपवणार नाहीत. पण छगन भुजबळांना याचंही आकलन खूप छान आहे की आत्ताची राजकीय स्थिती काय आहे आणि त्यानुसार कधी निर्णय घ्यायचे याचं आकलन छगन भुजबळांकडे खूप उत्तम आहे. त्यामुळे आगामी काळात छगन भुजबळ काय करतात हे आपल्याला बघणं फार महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.